ठिकाणी आता फिरायला हवं. मोठमोठ्या गाड्यांमधून मोठमोठे व्यवहार करायला हवे. तुम्हाला सांगतो, अहो तुमच्या गाडीवरून लोक तुमची किंमत करत असतात. तुम्हाला सांगतो, तुम्ही पुण्यात प्रॅक्टिस सुरू करा. तुमचं क्षितिज मोठं होऊ दे. अहो मग तुमच्या मुलाचं भविष्य तुमच्यापेक्षा मोठं होईल. आता तुम्ही जर का हो म्हणाला तर त्याची सगळी व्यवस्था मी बघेन ना. देशपांडे, मी पुण्यात प्रॅक्टिस करायला हवी असं तुम्हालाही वाटतं? मला नाही होत असं वाटत. म्हणजे मी इथंच बरं आहे. अहो वकील साहेब, तुम्ही माझ्यासारखेच तरुण आहात, पण एकदा का कायदे पंडित म्हणून तुमचं जर का शहरामध्ये नाव झालं ना तर काय प्रभाव वाढेल म्हणून विचारता. अहो लोक डोक्यात घेतील तुम्हाला. प्रयत्न तर करू बघा. कमी जास्त झालं तर सरळ माझं बंद झालं ना. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे देशपांडे, पण हा वाडा सोडून मी कसा काय जाऊ? वाडा सोडा तुम्ही तरी कुठं सांगतोय? आई वडील त्यांना कसं सोडता येईल? पण त्यांच्याकडं शेताकडं बघा ना एखादा माणूस ठेवला की झालं. माझं म्हणणं एवढंच आहे. तुम्हाला सांगतो, पण त्या डबक्यातल्या बेडका कशा होऊन जाऊ नका. देशपांडे, मला जरा कोर्टात जायचंय, तेव्हा जरा तुम्ही ठीक. येस, नमस्कार.